दंडवतः। एवणी वस्ती. मग गोसावी गावापासून एका गावावरून एवणा विजय केले, ते वस्ती झाली. तिथून टाकळी वस्ती, टाकळीला विजय केले, ते उत्तरेश्वरी वस्ती झाली. त्यानंतर पातुर्डी स्मशान वस्त्र स्वीकार. पातुर्डी गाव आहे आपण, तिथे विजय केले. ऐसे नय्य थळीय थळीय विजय करतात ते शाळेदीस थंडी केली. शिव थोर लखलख शी वाजत होते, त्याने हाड फुटत असे. तेच दहनस्थळीय वस्त्र, स्मशान आहे तिथे त्याला दहनस्थळ म्हणतात. नवीन शब्द आहे हा. काय आहे? दहनस्थळ. अरे पाळ देवाला कुठं आणलं होतं? हे वेगळ्या पाठांमध्ये वेगवेगळे दहन करण्यात. ते गोसावी अशी डावी श्रीचरणीने अंगोठ्याने उचलले. स्वामींना आता थंडी वाजते, हुडहुड करतात स्वामी. आता थंडी वाजलेले स्वामी इथंच दिसते या स्त्रियात, आहे का नाही? ती वाजते, त्यांना काकडलेले आहेत, हात बांधलेला असं. तुमच्या कल्पनेने आठवा आता चरित्र आठवा. समोर स्मशान रळतंय, स्मशानामध्ये हाडांचा आवाज येतोय, कडकड कडकड फुटतात ते हाड. स्मशानाला तिथं शर्माला काडी लावली, तिथे डोक्याचं हाड फुटलं, ते निघतात, टोपे निघत नाही. खरंच जळालाय का? तिथं त्याचं त्या प्रेतावरचं वस्त्र काढून टाकलेलं आहे. स्वामींचे वचन आहे वस्त्राबद्दल असं. कोणतं वचन आहे बरं? स्वामींचं वचन, आपल्या देवाचं ब्रह्मवाक्य, जे खास करून साधूसाठी सांगितलं. स्मशानीचे वस्त्र, आपल्याला स्मशानातलं वस्त्र मिळलं, बारीक गोष्ट आहे. तिथे नारळ आहे ना, सोम आहे ना, कोणाची ममता आहे, त्या वस्त्राचं मूल्यवान पण नाहीये, वगैरे वगैरे गोष्टी असतात स्मशानातल्या वस्त्रांमध्ये. निर्गुण तर नसतं ते वस्त्र, पण कोणाची ममता नसते थोडं खरं. आता ते स्वामी त्या वस्त्राच्या शोधात आहेत. मेलेला किती भाग्यवान असेल आहे ना. असं मेल्यावर तरी काहीतरी उपयोगी जावं, जिवंतपणे जाणार गेलं असतं, हे नाही. स्वामी त्या माणसाचं वस्त्र शोधताय. जे गोसावी आहे ते डावी श्रीचरणीने अंगोठीने उचलले, असे अंगठ्याची लिळा आली. अनंतर अंगठ्या तळ्यामध्ये ही एक अंगठ्याची लिळा. कोण्या पायाच्या? डाव्या पायाच्या श्रीचरणाच्या अंगोठ्याने त्याचं वस्त्र उचललं स्वामी. मग श्रीकरे घेतलं. अगोदर पाहत अशी लिळा करतात आणि मग ते स्वीकारलं. स्वीकारलं. स्वामींनी काय असं एखादा मंत्र म्हणला तर स्वामींना थंडी वाजली नसती ना, आहे की नाही? अष्टमा सिद्धी आहेत ना मायापुरात, त्याला काय, पण ती लिळा आहे आता सर्वच नाही. त्या मेलेल्या माणसाच्या वस्त्राची कणव आहे. दिला असेल वस्त्र कोणाची साधना. तव तेथ अंत अंगोणी स्मशान दाखवत होता.
स्मशानात कोण असतात? अंतर्ज. आता पण ते लोक तिथे राहतात किरायानं, पैसे घेतात. सरपंच त्यांच्याकडे तयार असतं, मर्ग तयार, सगळं तयार. आपण फक्त जाऊन ऑर्डर द्यायची, बुक करायची, सगळं देतात तिथे. माणसं पण देतात घरापर्यंत. शिर्डीला कोणी नसेल तर तिथून 4 माणसं पण येतात. सगळं करतात पैसे असण्याचं, काय लागत मेल्यावर. अशी सोय झालेली आहे सायन्समुळे. आता सगळं बिझनेस झालाय. तर तो अंतेज आहे तिथे. तो स्वामींना होता, हा हा, हो बाबा म्हणाले, आमचे राखीचे वस्त्र दिसवळीचा दिसवळी तूच नेतीस रे. सांडी सांडी किंवा दररोज दररोज तू नेतो काय, चोर तूच चोर आहे हे म्हणाले. आणि म्हणून तो गोबांत धाविन्नला धावत आला स्वामींकडे बोंबलत बोंबलत. आता हा वेगळ्या प्रसवात मेलेल्या चांगल्या संस्काराचा आहे. आता हा अंत्यज होणे म्हणजे आपल्या त्या कर्माचं फळ असतं. उच्च कोळ्या जन्मलं हे भाग्य असते. सुखिनाम सुनताम, आहे की नाही? चांगल्या कोळ्या जन्मणं, चांगलं रक्त अंगात असणं, रक्तानंतर आपल्या मनात चांगले विचार येणं, खानदानी लक्षण असतं. कधी गोष्ट प्राप्त करायची तर ती प्राप्तच करणे, अभ्यास करणे, पाठांतर करणे. आणि जे हीन लोक असतात त्यांना कितीही सांगा तुम्ही, हीन खानदानातले, ते त्यांच्या तिकडे माकडाची कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडं. किती ज्ञान सांगा, तो तमाशा बंद होत नाही त्या. आणि असे सगळे 12 पगड जातीचे आपल्या पंथात आहे. वटवासांच्या वेळेला सगळे विप्र इथे घुसले आणि सगळं वाटलं असेल आपल्या पंथात, त्या गुरुचं, त्या मार्गाचं. अरे अरे अरे, या संस्कार आले ते आता की त्याच्यावर काय धर्म आचरण्याची अपेक्षा करतात. तो तसा ओरडत ओरडत आला स्वामींकडे. डोळी आला म्हणजे देवाला बघितलं. डोळी स्त्री करी धरून स्वामींच्या वस्त्र विशीर्ण करून जाती. स्वामींनी म्हणाले, बघ भाऊ, तुझं वस्त्र असं आहे, तू काय बघायला लागला. दररोज न्यायला काय तिथं. दुकानात गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्हाला असं ठरलंय की सामान सगळं वेगळं असतं. दुकानात गेले, पूजेचं सामान मागितलं की हिंदू समाजामध्ये पूजेचं सामान स्पेशल असतं. कृष्णाच्या सुपाऱ्या, कृष्णाच्या खडका, व्यापाराला माहिती पूजेच आहे का. आपण जर चांगलं घेतलं म्हणलं ना, ते पूजेला नाही, ते चांगलं चांगलं असतं काय म्हणाले पूजेला. पूजेचे हाकुंड वेगळे, खायचे वेगळे असतात ना, पूजेचे फळ वेगळे. पूजायला नाही ते म्हणलं की बारकी बारकी डाळिंब जातात वेगवेगळे पिठे वेगवेगळे. मग ते कसं त्याला पारायणाचा गुण येत नाही, कशाचा अवघड पडत. काय म्हणतात, हे भाऊ, हे वस्त्र बघ कसं जीर्ण आहे, त्याने ते जीर्ण देखील स्वामींनी दाखवलं. त्याने बायला म्हणाले घे. स्वामींनी ते दिले, मी टाकून देतो आणि काय. आणि मग तो विनवू लागला. जिजी म्हणाले, आता फाटलेलं काहीतरी घ्या 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 म्हणून निडळ भुईसी लागली. आता तो शरण आला. स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. म्हणाले, काय त्या वस्त्राने बघ, भुईसी कर दिसते, स्वामींच्या हातात वस्त्र दिसते, बघ ना, हे बघ काय असतंय, काळाचं वळाचं बघ.
आता या वेळेस काय काय आठवलं तुम्ही? डावा श्रीचरण दिसला, दुसरा अंगुठा दिसला, पुन्हा श्रीकर घेतलं, ते वस्तू स्वीकारलं ना, स्वीकारायचं. पळत आल्या भांड्यात स्वामी बोलले श्रीमुख दिसे, आणि मग आता ते उचलून दाखवलं, बोट दिसते स्वामी. श्रीकराच्या अंगुया ऐशा भावी होती, ही आणि वस्त्र. असं जर एखादा प्रयोग आला तर तुम्हाला ते कळणार नाही बरं. कुठलं स्मशानातलं काय श्रीचरण आयशा द्यायचे जे स्मशानी वस्त्र दाखवी. मग ते आपण तिला शोधत राहतो, तरी कुठं सापडत नाही. अशा बरेचसे पक्ष प्रयोग, पक्षात आलेल्या लिळा ह्या संदर्भात कुठे लागत नाही चरित्रात. लागतात का? दिसतच नाही त्या. एक शोध झाला पाहिजे, एक प्रबंध शोधला पाहिजे, टीकेमध्ये आलेले दृष्टांत या आपल्याला या चरित्रात सापडत नाही. मग ते कुठेतरी असतील, कुणातरी पाठवत असतील, शोधावं लागेल. खरदोबा काल शोधले, आहे की नाही? त्यांना महावाक्य असती तर निरोपण आहे, भांडारेकरांना महावाक्य असती तरी आचार प्रकार मिळवतात. आता सगळी साहित्य संहिता पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. याचे क्रम लावावा लागेल तुम्हाला, संहिताबद्ध करावं लागेल. त्यासाठी चिंतन करून ती शोधावं लागेल. एकांताच्या वेळा क्रम आणि लावायला काय हरकत नाही. आणि जरी व्यतिक्रम मांडला तर आपण क्रमाने लावू शकतो ना. व्यक्तित्व पुनर्बांधणी म्हणतो ना. करायला पाहिजे. तर ते आता म्हणतात तो धीसी काय केले त्यांना निडळ लावलेलं आहे. निडळ, निडळ म्हणजे कुठला मग? वटवासांच्या निधळावर श्रीचरण केली आहे की नाही. तर ते निधळ आणि स्वामींचं पाय श्रीचरण निधळावर, निधळ स्वामींच्या चरणाजवळ भुईवर तो रगडतो. माफ करा, क्षमा करा देवा, मी चुकला, असं त्याचा अनुताप करताना, हीच लीला प्रायचित्त करताना पण तुम्हाला उपयोगी येऊ शकते की देवा अशा ममता वृत्तिस्थ तुम्हाला असं तुमच्या हातात फिसकटून घेण्याचा असा फिसकट आनंद असतो आहे की नाही. वस्त्र विस्कटलं, भाकरी विस्कटली, तुम्हाला काय आपल्या ऐकून जाणार. देवा मातृडी स्मशान काही माणसाचं त्या अंत्ययाचा असं तुम्ही ते जेव्हा प्रायचित्त स्वीकार केलं ना, त्या तर लायकीचा मी नाहीच आहे. एका लेत असे वेगवेगळे भाव असतात, अनेक भाव असतात. तात्विक भाव वेगळा आता विवेक चिंतनातला भाव आता असं वेगळा काढला वगैरे गोष्टी ज्यात भावस्मरण करावं. छान. तर तो ओळगवू लागला, पुन्हा आड पडे. सर्व म्हणजे नाही पाहिजे आम्हाला, आता राहू दे, घे तुझं तुझं, जे तुझ्या लेकरा बाळाला घे, आमचं काय, आम्हाला पण येते. स्वामींचं एक बरं आहे. फटंग संन्यास म्हणा कृष्ण कितीचा लेना गेला असं संन्यासी पाहिजे. मग कोणा चल कोणाची हांजी आणि खांदी निघाले. तो विनवू लागला. ज्ञाना स्वामी पुन्हा पुन्हा आड पडे, पुढती 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 विनवू लागला.
हा मोडीत प्रसवाचा आहे की नाही, दिसतो प्रसव आला पण तो प्रसव मोडला पण प्रायचित्ताचा पुरुष असेल म्हणून विनंती करतात पर गोसावी न स्वीकारती विनंती. तेवढ्याच खंतीचा आहे हा. स्वामी विनंती स्वीकार करत नाही. आणि मग सर्वांनी तिथे बाजूला मंदिर आहे वाळुकेश्वराचं, आज पण आहे. तिथे वस्ती झाली मग गोसावी एरा दिवशी दिले. तेथून सर्वज्ञ आले गावला आले. आले गावी पाणी पात्र झाले. नदी आरोग्य झाली. लिंगाच्या देवळी वस्ती झाली. तेथून सर्वज्ञ विषय अंजनीला निघाले. मार्गी पवे आसन दादोरचा विषयाच्या मार्गी घाटी पहे ते तिसरा प्रहरी जो गोसाव्याशी आसनात. आता हे तिसरा प्रहाराची वेळ आहे. तो मागीला करून दादोस पाने पोकळे घेऊन आले. दादोस आले बघा. दर्शना झाले स्वामींचं. मात्रा ठेवून दंडवती घातली ती चरणाला समीप आले. ही पद्धत स्थानवंदनाची कशी आहे इथून सुरुवात होते. काय झालं, काय चालू आहे, काय कारण सांगावं. काय चालू आहे, काय नवीन काय दिसते. काय असं इथं नाही का, बरं मी सांग. तर स्वामींना दुरून पाहिलेलं आहे त्यांनी. आता दर्शन दुरून झालं, तिथंच मात्रा ठेवली, दंडवती घातली त्यांनी आणि मग पुढे येऊन स्वामींना श्रीचरणाला लागले. मग समीप आले, समीप जवळ आले, सीमालिंगन झालं म्हणजे ते दंडवत घालताना दूर होते असं त्याचा अर्थ. म्हणजे स्थानाचा कळस तिथून पाहिला, तिथं गाडी उभा करावी, दंडवत घालावा आणि मग स्थान नोंदवायला जावं. मग मंदिरात गेल्यावर स्थान पहिल्या अगोदर दंडवत घालावी, ते बसावं 2 मिनिटं, मग हात सोळे पाय सोळे करावे आणि मग स्थानवंदन करायला लागेल. असा हा विधी आहे. आपल्या परंपरेमध्ये असा विधी आहे. स्थान आठवताना मोठ्याने बोंबलायचं काहीच कारण नाही तेव्हा. देव काय बहिर आहे काय. नागभद्र कराचे हिंसा होती ती, तसलं काय करायचं नसतं साधून. तुमच्या हातात भाकेचं पोपळ आहे आणि ती लिळा आठवून ती मौन अवस्थेत तुम्हाला एवढ्या आठवण नाही. लिळा आठवताना तुम्ही ओरडणार कसे काय. आणि ते पटम पुष्पम ते एकले जोरानं म्हणतात. श्रीकृष्ण सांगतात की मला पटम पुष्पम जर कोणी दिलं पाणी वगैरे तर ते निश्चित करणं. तू कसं म्हणलास ना, मग मग घे. राम पुष्पम जो मे भक्त्या प्रयत्न. आता कुठेतरी आपण लोकसंग्रहात गेलो, पण असा वेळा सुपारी पान भाकेचं पोपळ द्या पुष्प एक वाहिनी.
प्रसादाचं सांगितलं, स्थानाचं कुठं सांगितलं बरं? तिथं कोणता विधी आहे? नमस्कारण्याचा. बाकीचा आहे का? वरील तो भाव, विधी मात्र एवढा नमस्कार वगैरे. तर असो, हे पुढे पुढे आपण ग्रस्त झालो. ग्रस्त धर्म स्वीकारल्या निवृत्ताचे गेले प्रवृत्ताचे आले तर काय असेल ते बघा. तत्व सांगायचं म्हणलं की भावना दुखतात नसायचे. तत्व काय सांगता येईल. भावक्रिया आहे, उपादात दाखवायला पाहिजे. दही 2 लिटर टाकलं टाकत, 1 किलो चंदन टाकलं, त्याच्यातलं 1 कप जर दही एखादं साधून घेतलं तर त्याच वेळेला असे ते गंमत चालू राहते. हे सांगायला अवघड आहे, तुम्हाला ऐकायला अवघड वाटेल. म्हणजे काय भानगड चालू आहे, आता नवीनच चालू आहे आज भानगड. तर असं असतो ते. आणि मग मुख्य विषय बाजूला राहतो. जागोसांसारखं दुरून दंड समीप आले, क्षेमालिंगन दिलं आणि इथे पाने पोफळी ओळखली. सुपारी पान ओळखलं, इडा ओळखवला. ही भाषा आहे, त्याचा बदलच करता येत नाही. स्वामींना इडा दिल्याने म्हणते, दिल्यानं ओळखवण्यात काय फरक आहे? शब्दांमध्येच फरक आहे. रुक्मिणी आरोग्य शब्द आहे. काय ओळखावं देवा? आपण हा देह स्वामींना दिला तर ओळखवलाय. तुम्ही जन्मजीवित परमेश्वरात द्यावं, मग ते देताना तुम्ही ओळखवलंय. कसं काय केलंय? ओळखवण्याचा भाव वेगळा असतो, अर्पण करण्याचा भाव वेगळा असतो, देण्याचा भाव वेगळा असतो. संकल्प सोडला की त्याचा भाव पुन्हा बदलतो. अवघडच आहे की नाही? तत्वच गेले ती कठीण आहे शास्त्र आहे की नाही? आता सोपं झालं. आता तर फोनवर आरती लावायची. आता इतकं सोपं झालं आपल्याला. अध्यात्म वेळेची आरती लावायची, शांत बसायला द्यावा. दुसऱ्या 5 अध्यायाचा पंचारत्या लावायचा, शांत बसायचं. ती कटकटच मिटली आता मोबाईलवर. मग आरती लावायची, सकाळची उठवायची लावायची, शांत बसायचं. बटन दाबायचं, नगारा वाजतो, शांत बसायचं. खूप सोपं झालंय. समाजी खुश राहतो, स्वामी खुश राहतो, आपलं स्मरण भांगत नाही. सोपं झालं एकदम. मग दत्तात्रय पारायण ते लावायचं. 18 अध्याय गीता असते कोणातरी बाबाची, ती लावायची, झालं गीतेचं पारायण. सूत्रपाठ एक नाही आला गीतेसारखा आहे की नाही? सूत्रपाठाचं पारायण गीते मोबाईल मध्ये लावायचं, झालं पारायण. मोबाईलला जोड्या ठेवायचं. असं आधुनिक झाला शिक्षण. तसं नाही झालं पाहिजे. ते जरी करत असता तुम्ही ओळखवलं काय? साधेनं सुवर्ण पुष्प ओळखवलं. कोणतं ते पुष्प? ते
विंगणीची ओळखवले मला. तर राजस्थानने आता हे पाणी पोखळ ओळखवली आणि सर्वज्ञ म्हणतात आरोग्य कुशील. स्वामींनी किती भाग्याचा आहे तो. इथं कोणी कोणाला विचारायला तयार नाही, तब्येत कशी काय. स्वामी त्याचं आरोग्य कुठले तेही आपले क्षेम सांगितले. बरं आहे म्हणाले देवा, काय बरं आहे. मग गोसाव्याशी गोळा करू घातला. पुढे सेवा दास्य करतो गोळा करायला. गोळा हा एक विशिष्ट प्रकारचा विधी आहे. स्वामी गोसाई गोळा करतो की नाही. गोळा पण तो असा आपल्यासारखा नाही, चोरी कुशळ त्यांनी नाजूक. गोळा कसा असेल कोणास ठाऊक. तुम्ही आठवामध्ये दिसेल तुम्हाला. मग त्यांनी पोफळे फोडली राजस्थानी. त्या पोफळाच्या सुपारी फोडी ओळगवल्या. त्या ब्रह्मस्थानाने कोणी फोडी त्यावर महाराष्ट्र फोडी ओळगवल्या. वेद ह्या फोडी सुद्धा आठवायला पाहिजे. बरं, फोडी म्हणलं की तुम्हाला बाईचा फोडी द्यायचा आहे का नाही. फोटोबास फोडी ओळगायची वगैरे. त्यांनी पण फोडी स्वामींच्या फोडी हातात घेतल्या, निर्विष केल्या आहे की नाही. त्या फोडी ओळखणारा कोण मी, असं प्रायचित्त करावं ते माझं समाचं नाव नाही. आणि मी त्या लेवलचा आहे बरं. सर्वज्ञ आला बरं का नाही. आला बघा, आला. फोडी ओळखवत ओळखवत अनंत असतो इथे आला नाही. अनुतापातला विषय तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. शब्दांनी संबंध ठेवा आणि कुठंतरी गुंतवा स्वतः. वय असतं तुम्हाला, वयाच्या मनात कळत पण नसतात. वय माणसाला भर कळतो बरं. वयाचा परिणाम असतो. सांगितलेलं कळत नाही, गुरुने सांगितलेलं समजत नाही, देवाने सांगितलं तर कळत नाही. वय असतं वय. ते ओळखवत आलं पाहिजे काहीतरी. आणि मग त्यांनी विडा करून दिला. मग दिल्यानंतर आता हाताचा स्पर्श होता आणि स्थिती झाली. भोगिली म्हणली. जी म्हणाले राजोसेनांची जी म्हणाले मग गोसाव्यापासून स्थिती झाली. म्हणजे कायमची पाहिजे म्हणाले मला. हे काय हो म्हणाले, तिथं थोड्या वेळ झाली गेली, आता तर आता थोड्या वेळ झाली गेली, तर मला स्थितीच पाहिजे. सर्वज्ञानीचं वरदान दिलं. होईल. होईल शब्द आहे. हो काय. मग दादोसाची स्थिती होय आणि तयापासून आणि काशीची होय. इथे दादोसांना विद्या दिली. कुठे विद्या दिलेली आहे. इथे स्पर्श असतो. स्पर्श आला, स्वामींचा अंतःकरण आहे, स्वामी समोरच आहे. आवाज आहे स्वामींचा, दृक स्पर्श आला, अंतःकरण कोणाला दारोगण. दारोगण दारोगण ना. तर दाखवत आहे ना. तर दादोसापासून ते हा प्रसंग कुठे आहे बरं.
दादोसाची स्थिती होय आणि तयापासून अनिताची होय. हे शब्द कुठे आहे? कोणत्या वेळेमध्ये आहे? कोणत्या वेळेमध्ये? बसवासांच्या पहिल्या भेटी. दुसऱ्या किंवा आले माझ्यापासून होय तर नाही म्हणाले, पण वगैरे एक शब्द आहे बघा. आणि मग गोसावी तेथून दादोसा सहित विषयी विजय केले. विषय जवळ गावापूर्वी पोखरणीचे पश्चिमेली पायी 3 देऊळ पोखरणी आहे तिथे, आणि त्या मागारी लिंगाचा देव इथे आसन झाले. अशा प्रकारे समय आता दादोसां समवेत विषयांजनीला आलेले लिंगाच्या देवळी तिथे. आधी ते खूप स्थान आहे तिथे, तर ही स्थिती दिली. अशा प्रकारे आज आपण इथे थांबलो. दंडवत